तुम्हाला माहित आहे का, स्वातंत्र्यवीर सावरकरांना अंदमानच्या तुरुंगात एका नावाने डिवसलं जायचं, पण त्यांनी त्याच नावाचा स्वीकार करून त्याला आपला बहुमान बनवलं आणि रत्नागिरीत त्यांनी एक कप चहातून असा धडा दिला जो आजही आपल्याला प्रेरणा देऊन जाईल। आज आपण सावरकरांच्या अशाच अनोख्या गोष्टी पाहणार आहोत ज्या कदाचित तुम्हाला माहित नसतील। अंदमानच्या तुरुंगात फक्त ब्रिटिशांचे अत्याचार नव्हते, तर कैद्यांमध्येही एकमेकांबद्दल जातीय द्वेष होता। ब्रिटिश अधिकारी जाणून बुजून हिंदू कैद्यांमध्ये फूट पाडण्यासाठी अस्पृश्यता पाळायला लावायचे। एकदा सावरकरांनी पाहिलं की एका वाल्मिकी समाजातील कैद्याला इतर कैदी आणि वॉर्डर प्रचंड त्रास देत होते। सावरकर धावून गेले आणि त्यांनी सर्वांसमोर त्या बांधवाच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला आपलं मानलं। हे बघून सनातनी कैदी संतापले। त्यांनी सावरकरांचा अपमान करण्यासाठी त्यांना भंगी बाबू म्हणून डिवचायला सुरुवात केली। भंगी हा शब्द त्यावेळी तुच्छतेने वापरला जाई, पण आज आपण त्या बांधवांना स्वच्छता रक्षक किंवा वाल्मिकी पुत्र म्हणून आदराने ओळखतो। सावरकर डगमगले नाहीत, ते हसून म्हणाले, जर आपणच आपल्याच बांधवांना तुच्छ मानणार असू तर आपण ब्रिटिशांशी काय लढणार। काहीच दिवसात सावरकरांच्या वैचारिक क्रांतीमुळे तिथली अस्पृश्यता नष्ट झाली आणि तो अपमानजनक शब्द चक्क क्रांतीचा बॅज ऑफ ऑनर बनला। तर दुसरी गोष्ट आहे रत्नागिरीची। नजर कैदेत असूनही सावरकर तिथे 7 बेड्या तोडण्यासाठी काम करत होते। एकदा त्यांच्या भाषणादरम्यान एका महार समाजातील व्यक्तीने सावरकरांना चहा दिला। त्या माणसाला सावरकरांची परीक्षा घ्यायची होती की सावरकर खरोखरच त्यांच्या हातून चहा पितात का। सावरकरांनी तो चहा एका दमात संपवला, पण खेळ तिथेच संपला नाही। सावरकरांनी तिथेच असलेल्या एका स्वच्छता रक्षक म्हणजे वाल्मिकी समाजाच्या माणसाला बोलावलं आणि त्याला त्या महार माणसाला चहा द्यायला सांगितला। तेव्हा मात्र तो महार माणूस मागे सरकला। सावरकर शांतपणे म्हणाले, बघा, मी तुमची परीक्षा पास झालो, पण तुम्ही माझी परीक्षा नापास झालात। जोपर्यंत तुम्ही तुमच्यापेक्षा खालच्या समजल्या जाणाऱ्यांना जवळ करत नाही तोपर्यंत अस्पृश्यता कशी नष्ट होईल। सावरकरांचा विचार स्पष्ट होता। ते म्हणायचे की जोपर्यंत आपण जन्मावर आधारित श्रेष्ठत्व मानतो तोपर्यंत आपण एक राष्ट्र म्हणून उभे राहू शकत नाही। त्यांच्या मते खरा हिंदुत्ववादी तोच जो आपल्या धर्मातील 7 बेड्या तोडतो आणि स्पृश्य आणि अस्पृश्यता मानत नाही। सावरकरांनी नुसती भाषणं दिली नाहीत, तर स्वतःच्या कृतीतून समतेचा पतित पावन मार्ग दाखवला। सावरकरांच्या या विचारांबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा। समानतेचा हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हायरल कारभारला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।